तर मुंबईच्या कोस्टल रोडवरती आता प्रवासासोबत संगीताचा आनंद घेता येणार आहे। हंगेरियन तंत्रज्ञानाचा वापर करून येथे देशातील पहिला मेलोडी रोड तयार करण्यात आलेला आहे। या मार्गावरून गाडी चालवताना स्लम डॉग मिलेनियर मधील जय हो गाण्याची धून ऐकू येईल। माजी खासदार राहुल शेवाळेंच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रकल्पाचं उद्या दुपारी 12:30 वाजता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण जे आहे ते होणार आहे। तर भारतीय डाक विभागाचं बनावट पोस्टल स्टॅम्प बनवणाऱ्या टोळीला अटक करण्यात आली। एमआरआय हे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे। बिहार दिल्लीतून 5 जणांना अटक करण्यात आली। 28 लाखांचे बनावट स्टॅम्प जे आहेत ते जप्त करण्यात आले आहेत। एमआरआय पोलिसांनी आता ही मोठी कारवाई केल्याचं पाहायला मिळतंय। तर मीरा भाईंदर रॉयल गार्डन हॉटेलसह चेना काजूपाड्यातील अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त करण्यात आले। रॉयल गार्डनसह हॉटेल चेना काजूपाड्यातील अनधिकृत बांधकामं जमीनदोस्त झाल्यात। मीरा भाईंदरच्या प्रभाग 6 मधील अनधिकृत बांधकामांवरती पालिकेची ही कारवाई पाहायला मिळते। पालिका आयुक्त राधा विनोद शर्मांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली। मीरा भाईंदरमध्ये अनधिकृत बांधकामांवरती कारवाई करण्यात आलेली आहे। मीरा भाईंदरमध्ये जी काही अनधिकृत बांधकामं होती त्याच्यावरती पोलीस बंदोबस्तामध्ये महापालिकेनं कारवाई केली आहे आणि ही संपूर्ण अनधिकृत बांधकामं जी आहेत ती जमीनदोस्त करण्यात आल्याची माहिती मिळते।